चर्चमध्ये जाऊन प्रार्थना बोलायला देवाने त्याच्या आत्म्याला स्पर्श केला आणि त्याला असं वाटलं की आम्हाला गरज आहे माझ्या देशाला. आणि त्याचं शिक्षण संपवून त्याने बायबल ट्रेनिंग केली आणि देव त्याच्या मनात सारखं पेटत होता की प्रार्थनेची गरज आहे, प्रार्थना करणं देशासाठी. आणि जे संजीवन तेव्हा आलं त्याने इतिहास बनवला. संजीवन आणणारा एक पाळक नव्हता, संदेष्टा नव्हता, आत्म्यात चालणारा माणूस नव्हता, 14 वर्षाचा मुलगा होता. आम्ही जर ही सवय लावली, आमचा प्रभाव आपल्या लेकरांवर पडल. आम्ही नाही संजीवन आणू शकणार पण लेकरं तर आणतील. आम्ही नाही जाऊ शकणार, लेकरं तर जातील. आज गरज आहे. आम्हाला सगळ्यांना झोप आवडते ना, यावर आम्ही काम करणं. जेवण नाही आहे ना असलं चाललं पण झोप आम्ही त्यागत नाही आणि आम्ही चिडतो झोप नाही जर झाली. आम्ही झोपेला मार नाही, देवासाठी खूप मोठा अडखळा नाही ते आमच्या उन्नतीसाठी. आणि याच्यावर काम करूया आम्ही. मी पण त्याच्यामध्ये असं नाही की मी तुम्हाला एखादी किंवा मी वेगळं, परंतु आम्हाला याच्यावर हे कर नाही की मी माझी झोप कमी घेऊ. कसं मी प्रार्थनेत राहू, थकलेला आहोत, आजारी आहोत, तरी पण जर मला देवासोबत बोलायचं आहे, देवाच्या आत्म्याला माझ्याशी बोलायचं आहे, आम्ही जागे असलो पाहिजे. आम्ही जागे राहूया, आम्ही प्रार्थनेत तत्पर राहूया. आम्हाला याची गरज आहे आणि आम्हाला ते समजलं. आज आम्ही देवाच्या वचनातून आम्ही पाहत असताना प्रभू येशू ख्रिस्त आमचा पुढारी आहे. आमचा कोणता, आम्हाला पुढारी खूप सारे आहेत आमच्या समोर, पण प्रभू येशू ख्रिस्त जर आमचा पुढारी आहे तर त्याच्या पुढारीपणामधून आम्ही शिकणार आहोत प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला काय सांगतो. योहान शुभवर्तमान याचा 12वा अध्याय, योहान शुभवर्तमान 12वा अध्याय 26 आणि 27 वचन आम्ही पाहणार आहोत. जर कोणी माझी सेवा करतो तर त्याने मला अनुसरावे, म्हणजे जेथे मी आहे तेथे माझा सेवकही असेल. जर कोणी माझी सेवा करतो तर पिता त्याचा मान करेल. आता माझा जीव व्याकुळ झाला आहे, मी काय बोलू? हे बापा, ह्या घटकेपासून माझे रक्षण कर, परंतु मी ह्यासाठीच ह्या घटकेत आलो आहे. धन्यवाद असो या वचनाबद्दल. आणि प्रभू येशू सांगतो जर कोणी माझी सेवा करतो, मग सेवा कोणती पण आहे, वर्शिपची आहे, प्रार्थना करण्याची, आरोग्य देण्याची आहे, संदेश देण्याची, भविष्यवाणी करण्याची. प्रभू येशू म्हणतो त्याने मला अनुसरावं, माझ्यासारखं करावं. आम्हाला कोणासारखं करायचंय? पास्टर सारखं नाही करायचं. आज अनेकदा आम्ही चांगल्या पुढाऱ्यांना पाहतो, त्यांचं अनुकरण करतो. काय करतो? ते चांगली प्रार्थना करतात, आम्ही पण प्रार्थना करू. ते चांगला संदेश देतात, आम्ही पण चांगला संदेश देऊ. ते चांगली वर्शिप करतात, आम्ही पण करू. परंतु त्याच्या बाहेर आम्ही त्यांचं जीवन तपासत नाही की ते व्यक्तिगत जीवनात कसे वागतात, काय जीवन जगतात, प्रार्थना करतात की नाही करत, किती तास ते देवाला देतात, किती वेळ ते देवासोबत घालवतात. ते अनुकरण आम्ही नाही बघत. आम्ही काय पाहतो? स्टेजवर ते आम्हाला दिसत आहे, ते कशा प्रकारे संदेश देतात, कसे उभा राहतात, कसे कपडे घालतात, आणि आम्ही ते काय करतो? अनुकरण करतो. चांगलं आहे ते वाईट नाहीये, परंतु सांगू त्या स्टेजच्या पलीकडं त्यांच्या व्यक्तिगत जीवनामध्ये देवाला किती उच्च स्थान ते देतात हे आम्ही जाऊन बघणं गरजेचं आहे. कोरियाचे एक खूप मोठे सेवक आज जगात नाहीये, डॉक्टर पॉल एंगेचो, त्यांना डेव्हिड एंगेचो पण नाव आहे. त्यांच्या व्यक्तिगत जीवनामध्ये प्रार्थनेला इतकं प्राधान्य होतं आणि त्यांच्या अनुभवातील एक अनुभव ते सांगतात की ते आपल्या प्रार्थनेच्या पोलीस ऑफिसमध्ये जाताना त्यांनी मॅनेजरला सांगितलं की कोणाचे फोन आले तर मला काही आवाज द्यायचा नाही, फक्त सगळ्यांना एकच निरोप द्यायचा की मी प्रार्थनेला गेलेले, प्रार्थना झाल्यावर तुम्हाला भेटल तेव्हा फोन कर. आणि ते प्रार्थनेला गेलेले असताना राष्ट्रपतीचा फोन आला त्यांच्या देशातला, कोरियामधल्या, आणि त्यांनी सांगितलं की मी राष्ट्रपती बोलत आहे आणि मला तुमच्या पास्टर सोबत, पाळकांसोबत बोलायचे. आणि मॅनेजरने सांगितलं की आमचे पाळक साहेब आताच प्रार्थनेला गेले, ते वापस कधी येतील प्रार्थनेवरून मला सांगता नाही येणार, पण जर ते आले मी तुम्हाला निरोप देईन. पुन्हा काही वेळाने फोन आला, पुन्हा तोच निरोप, पुन्हा असं सारखं सारखं घडलं. आणि शेवटी ते राष्ट्रपती त्यांच्या ऑफिसकडे आले आणि त्यांनी निरोप दिला की मला भेटायचे त्यांना. आणि त्यांनी सांगितलं की सर मला नाही तुम्हाला देता येत, तसं करता येणार. आणि आम्ही काय पाहतो माहिती आहे का? त्या पालकांनी प्राधान्य कोणाला दिलं?
त्यांनी राष्ट्रपतीला थांबायला लावलं आणि राष्ट्रपतीवर त्यांच्या ह्या वागणुकीचा प्रार्थनामय जीवनाचा खूप सुंदर प्रभाव पडला. जेव्हा तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये देवाला सर्वोच्च प्राधान्य आदर असतो, तुम्हाला सांगू, आम्हाला पाहणाऱ्यांना काहींना खटकतं पण काहींना खूप आवडतं. ज्यांना खटकतं त्यांना पुढे जाऊन ते खूप आवडतं की ही लोक प्रार्थनेसाठी काय करत आहेत, इतरची कामं टाळत आहेत. आणि हे सगळ्यांसोबत नाही होणार. तुमच्या माझ्यासोबत व्यावहारिक गोष्टीमध्ये होईल, कामांच्या बाबतीमध्ये होईल. आणि जर आम्ही प्रार्थना सोडून आहे ना त्या माणसांना भेटतो, प्रार्थना सोडून आम्ही जर त्या लोकांसोबत भेटतो तर देवाला आम्ही दुय्यम स्थान दिलेलं असतं. देवाचं स्थान आम्हाला देवाला देणं आहे आणि देवाचं स्थान देण्यामध्ये आम्ही कोणतीच तडजोड करू नये. आणि आज आम्ही पाहतो अनेक पुढारी आहेत आणि अनेक सेवक लोक आहेत, ते स्वतःला राजाप्रमाणे श्रेष्ठ समजतात. तो पण एक भाग आहे. आणि आम्ही काय पाहतो, ते हुकूम चालवणाऱ्या राजाप्रमाणे काय करतो माहिती का, वागतात, सेवा करतात आणि सर्वसामान्य लोक त्यांसाठी गुलामासारखे असतात, नोकराप्रमाणे असतात. पण प्रभू येशू ख्रिस्त काय सांगत आहे की जो माझी सेवा करत आहे त्याने मला अनुसरावं. पौल म्हणतो, जसं मी ख्रिस्ताचं अनुकरण करणार आहे तसं तुम्ही माझं अनुकरण करणारे व्हा. जर तुम्ही पौलाविषयी अभ्यास केला, तो उच्च शिक्षित व्यक्ती होता. आजच्या काळाप्रमाणे त्याच्याकडे डॉक्टर डिग्री होती. पण तो एक वाक्य सांगते, मी ख्रिस्ताचं अनुकरण करत आहे, तुम्ही माझं अनुकरण करा. मंडळीने पाळकांचं करायला पाहिजे है ना. पण पाळक गर्विष्ठ नकोय, पाळक खराब चरित्राचा नको, पाळक लोभी नको, पाळक स्वार्थी नको, पाळक फक्त स्वतःला आणि स्वतःच्या परिवाराला पुढे नेणारा नको. जर तसा असला तर आम्ही काय आचरण करायचं. पौल म्हणतो, मी जसा ख्रिस्ताचं अनुकरण करतो, जसं मी ख्रिस्ताला परिधान केलं, जसं मी त्याला स्वीकारलं, तुम्ही मला स्वीकारा, कारण मी ख्रिस्ताला स्वीकारलेले, मी ख्रिस्ताला घेऊन चालतो, ख्रिस्ताला परिधान केलेले. आज आम्ही प्रत्येक जण आहोत, आम्हाला पाहून लोकांना ख्रिस्ताला स्वीकारला आवडलं पाहिजे. प्रभू येशू बोलला शिष्यांना की जो माझी सेवा करतो त्याने मला अनुसरावे. प्रियजन, आम्ही का येशू ख्रिस्ताला अनुसरावं, का आम्ही पौलाला अनुसरावं, का देवाच्या सेवकांचं आम्ही अनुकरण करावं. फक्त त्यांच्या प्राथमिक जीवनाचं नाही, त्यांच्या वर्शिप करण्याच्या पद्धतीचं नाही, त्यांच्या पूर्ण जीवनशैलीचं जर आम्ही अनुकरण करू तर आमच्यावर तसेच अभिषेक येतील. पण इथं सकारात्मक आम्ही घेणं आहे. नकारात्मक वागणाऱ्यांना आम्हाला अनुसरण नाही करायचं, कारण ते आमच्या घातक आहे. आणि प्रभू येशू तुमचा आणि माझा पुढारी आहे. आणि आज आम्ही पाहणार की प्रभू येशूने कसं पुढारी पण केलं, प्रभू येशू ख्रिस्ताने सेवा कशी केली आणि तुम्हाला आणि मला लोकांसोबत व्यवहार करताना, आम्हाला सेवा करताना कशा प्रकारे सेवा करायची. मत्ती 5 मध्ये 12 वचनामध्ये आम्ही प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला शिकवताना पाहतो. प्रभू येशू ख्रिस्ताने लोकांना शिकवले, तो लोकांना म्हणाला की ते कोण आहेत. ही प्रभू येशूची सुरुवात आम्ही पाहतो. प्रभू येशू लोकांना काय किंमत देतो. मत्ती 5:2 5:12 आनंद करा, उल्हास करा, कारण स्वर्गात तुमचे प्रतिफळ मोठे आहे. कारण तुमच्या पूर्वी जे संदेश होऊन गेले त्यांचा त्यांनी तसा छळ केला. एक मिनिट. ओके, 13 तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात, पण जर मिठाचा खारटपणाच गेला तर तो खारटपणा त्याला कशाने आणता येईल. पुढे ते बाहेर फेकले जाऊन माणसांच्या पायाखाली तुडविले जाण्यापलीकडे त्यांचा कसाच उपयोग नाही. 14 वचन. तुम्ही जगाचा प्रकाश आहात. डोंगरावर वसलेले नगर लपू शकत नाही. प्रभू येशूचं आम्ही काय पाहतो, प्रभू येशूने लोकांना सांगितलं ते कोण आहेत. प्रभू येशू तुम्हाला मला सांगतो आम्ही किती महत्वाचे आहोत, आम्ही कोण आहोत आणि आम्ही किती गरजेचे आहोत. प्रभू येशू लोकांना सांगतो तुम्ही मीठ आहात. प्रभू येशूने त्यांची लायकी काढली. आज अनेकदा पाळक लोकांची लायकी काढतात. नगरमध्ये मी जेव्हा 8 ते 10 वर्षापूर्वी सेवेला गेलो
एका पालकांनी त्यांच्या चर्चमधल्या चांगल्या तरुण व्यक्तीची लायकी काढली. वारंवार ते तसे करायचे. 5 मिनिटं उशीर झाला की ते लायकी काढायचे, बोलायचे. आणि त्यांच्या वागणुकीमुळं ते बिचारे तो तरुण व्यक्ती खिन्न झाला, निराश झाला की बाळासाहेब असे कसं काय वागतात, की काही पण बोलतात मंडळीमध्ये, विचार नाही करत. हे नगरमधलं मी तुम्हाला सांगतो. आणि काय झालं माहिती, मजबुरीने त्या तरुण भावाने ते चर्च सोडलं. त्याच्यावर देवाचं पाचन नव्हतं, त्याच्यावर देवाचा अभिषेक होता, तो निवडलेला होता. आणि चर्च सोडलं. त्या पालकांना काही घेणं देणं नव्हतं, आजही नाही. आणि माहिती आहे आनंदाची गोष्ट, ज्या भावाने चर्च सोडलं तो देवाशी तसाच विश्वासू राहिला, आजही तसा आहे. आणि आजही त्या पालकांचा ते तसाच आदर करतात. पण आनंदाची गोष्ट, देवाने त्यांना एका मोठ्या सेवेसाठी वापरलं आणि आजही मोठ्या सेवेत देव त्यांना वापरत. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये देव त्यांना वापरत. पण जर तिथंच असते ना, ते तेवढ्याच हिशोबात असते, तेवढ्याच सर्कलमध्ये असते, त्यांची तीच लायकी असती, त्यांना त्यांची जागा दाखवून देण्यात आली असती. पण ह्या वागणुकीमुळं, चुकीच्या वागणुकीमुळं ते बाहेर आले. आणि बाहेर आल्यावर देवाने त्यांना मोठ्या प्रमाणात आजही वापरत. प्रभूशीने कोणाची लायकी नाही काढली. एक आंधळा भिकारी प्रभूशीला हाक मारतो, लोक गप करतात, तू भिकारी आहे, ते प्रभू येशू आहे, लोक सांगत आहेत. प्रभूशीने कधीच कोणाची लायकी नाही काढली. जी व्यभिचारी स्त्री आहे तिची लायकी नाही काढली. तू पाप करणारी स्त्री आहे, तू व्यभिचारी आहे, तू कस काय माझ्याजवळ आली, तू कस काय मला बोलायला लागली. आज पाळक लोक सहज लोकांना या बोलण्यातून त्यांची लायकी दाखवतात, त्यांचं पाप दाखवतात. येशूने कोणाचं पाप दाखवलं नाही, तर पापातून बाहेर काढलं. हा स्वभाव आम्हाला पाहिजे. हा जर स्वभाव नाही ना, मग आम्ही कोणती सेवा करतो, हा खूप मोठा प्रश्न आहे. आम्ही काय सेवा करत आहोत ना. आज अनेक जण अशी उघडपणे सेवा करतात, मोठ्या हृदयाने, मोठ्या हिमतीने सेवा करतात. ती कोणती सेवा करतात, हा एक प्रश्न आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर कोणाकडंच नाहीये. जे प्रगटीकरणात चालतात, जे आत्म्यात चालतात, त्यांच्याकडे पण नाही. मत्ते 5:14 मध्ये प्रभू येशू म्हणतो, तुम्ही जगाचा प्रकाश आहात. आमच्याकडे प्रकाश आहे. आणि प्रभू येशूने कोणाला म्हटलं नाही तू असा आहे, तू तसा आहे. पण हे जगाची माणसं आहे. आणि हा स्वभाव कोणाचा आहे, शास्त्री पुरुषांचा आहे. त्यांनी येशूची लायकी काढली. हा भूताच्या साहाय्याने भूते काढतो, हा योसेफाचा पुत्र ना, हा सुताराचा मुलगा ना, ही लायकी कोण काढतं, शास्त्री पुरुषांचा स्वभाव. हे पण स्पिरिट, हा पण आता मंडळांमध्ये काम करतो की तो असा आहे, तो तसा आहे. पण आम्ही जर बघितलं ना, येशूकडं कधीच कोणाची लायकी काढायचा काही शब्द नव्हते. आम्हाला कोणाचं अनुसरण करणे, आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताला घेऊन चालणं आहे, आम्हाला त्याचं अनुसरण करणे. येशू कधी म्हटलं नाही तुम्ही अशिक्षित आहेत, तुम्ही अडाणी लोक आहेत, तुम्हाला काहीच येत नाही, तुम्ही मूर्ख लोक आहेत, तुम्हाला बसता येत नाही. येशूने कधीच कोणाला म्हटलं नाही. तर प्रभू येशू ख्रिस्ताने सर्वांवर कृपा केली. येशू ख्रिस्ताने ज्याच्यामधून भूते काढली होती गरसेकराच्या प्रदेशामध्ये, येशूने त्याला कपडे दिले. इथं आम्ही म्हणतो तू अनपढ आहे, तू गवार आहे, तू जाहील आहे ना, तुला काही समजत नाही. शास्त्री पुरुषांचा आत्मा घेऊन आम्ही काय करत आहोत, देवाचं वचन सांगतो नाही, हे चुकीचं आहे. येशू ख्रिस्ताने हे बघितलं, तो नग्न आहे, तो जखमी आहे, येशूने त्याला कपडे घातले. आम्हाला वस्त्र घालणे, आम्हाला उघडं नाही करायचं कोणाला, है ना. कारण आम्हाला जर कोणती तरी सेवा दिलेली आहे प्रभू येशू ख्रिस्ताने, ही सेवा आदरपूर्वक पवित्रपणाने आम्हाला करण्यासाठी संधी मिळालेली आहे. आणि आम्ही पूर्ण आनंदाने, पूर्ण आवेशाने आम्ही काय करणं, ही सेवा करणं. आम्ही प्रभू येशू आम्ही पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ताने लोकांना शिकवलं ते कोण आहेत, ते मीठ आहेत, ते नाश होण्यापासून लोकांना वाचवणार आहेत. मिठाचं गुणधर्म आहे, सडवण्यापासून वाचवतं. मिठाचं गुणधर्म टिकवतं. आम्ही मीठ आहोत, आम्ही मंडळीतल्या लोकांना टिकवलं पाहिजे. जखमी होण्यापासून, सडण्यापासून आम्ही वाचवणं गरजेचं आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ताचं पुढारीपण आहे आणि हे आम्हाला घेऊन चालणं गरजेचं आहे. आम्ही काय पाहतो, प्रभू येशू ख्रिस्ताने नियमशास्त्र कधीच मोडलं नाही, ते पूर्ण केले. आमच्याकडून अनेक आज्ञा मोडतात, अनेक वचन अपूर्ण होतात आणि ते मोडण्यामध्ये आम्ही चुकतो. पण वचन आम्हाला सांगतं की तो पूर्ण करायला, नियमशास्त्र पूर्ण करायला जगात आला.
तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये आम्हाला त्याची वचनं पूर्ण करणे, त्याच्या आज्ञा पूर्ण करणे, कारण आम्ही त्याला अनुसरण करतो. मत्ती 5:22 मध्ये आम्ही वाचूया प्रभू श्री कृष्ण आम्हाला काय शिकवतो. ख्रिस्ती जीवनामध्ये हा संघर्ष आम्ही खूप करत असतो. या संघर्षामध्ये आम्ही अनेकदा अडकून जातो. 5:22 मी तर तुम्हाला सांगतो, जो कोणी आपल्या भावावर उगाच रागवेल तो न्यायसभेच्या शिक्षास पात्र होईल. जो कोणी आपल्या भावाला अरे वेडगळा असे म्हणेल तो वरिष्ठ सभेच्या शिक्षेस पात्र होईल. आणि जो कोणी त्याला अरे मूर्खा असे म्हणेल तो नरकाग्नीच्या शिक्षेस पात्र होईल. प्रभू श्री ख्रिस्ताने जीवनाची आणि जीवनाच्या नंतरच्या जगाची वास्तविकता उघड करून दाखवली. आणि प्रियजनो, हे खूप गंभीर आहे. प्रभू श्री आपल्या भावावर उगाच रागवणे येशू ख्रिस्तालाही मान्य नाहीये. आम्ही कितीदा हे शब्द बोलून जातो, मूर्ख बोलून जातोय ना, तुला अक्कल नाही है ना, तुला डोकं नाही, दिमाग नाही है ना. आम्ही वचनामध्ये 3 वेळा वेगवेगळे शब्द आलेत. प्रभूशी म्हणतो तो नरकाग्नीला आहे, म्हणजे सार्वकालिक जीवन त्या व्यक्तीच्या वाट्याला नाहीये. ख्रिस्ती लोक आहोत आम्ही है ना. आम्ही कधी कधी छोट्या कारणावरून आम्ही रागावतो. प्रभू श्री ख्रिस्ताला मान्य नाहीये रागावणं, रागात असणं. इफिसकाराच्या पत्रामध्ये पौल म्हणतो तुम्ही रागात असताना सूर्य मावळू नये. रोमकराच्या पत्रात 12व्या अध्यायात पौल म्हणतो तुझा शत्रू भुकेला असता त्याला तू खायला दे, असं केल्याने तू त्याच्या मस्तकावर निखाऱ्याची रास रचशील. परंतु माहिती ख्रिस्ती लोक बोलत नाही लवकर. घरात घेणं दूर, पाणी देणं दूर, जेवण करणं दूर. मग आम्ही कोणाचं अनुसरण करतो? ख्रिस्ती लोकांविषयी आम्ही पाहतो. प्रभूशू तर मान्य नाहीये प्रभूशूला, आम्ही उगाच रागवतो. हो ठीक आहे, आमचं कोणतरी रागवलेले, आम्हाला परत फेड रागाने करायची नाहीये, म्हणजे आम्ही ख्रिस्ताला सोडलेले. मग प्रभूशू सांगत आहे आम्ही उगाच रागावू, राग हा देवापासून नाहीये. आणि वचन सांगतं मनुष्याच्या रागामुळं देवाच्या नीतिमत्वाचं, धार्मिकतेचं काम पडतं. पडलेलं काम आम्हाला उभारणं सोपं नाही. आणि आज अनेक ख्रिस्ती लोक या स्थानात येऊन पडलेत आणि तसंच उठत येशू ख्रिस्तासोबत नातं निर्माण करतात, पण पडलेल्यांसोबत नातं निर्माण नाही करत. आणि प्रभूशूला मान्य नाहीये. प्रभूशू स्पष्ट सांगतो जर कोणी त्याला अरे वेड्या म्हणाल, अरे मूर्खा म्हणाल हे ना, त्यांच्या वाट्याला सार्वकालिक जीवन स्वर्ग नाहीये. इथं पाळक लोक सुद्धा असतील की ते स्वतःला उच्च स्थानावर नेतात. शास्त्री पुरुष होते ते की त्यांना बाजारात नमस्कार घेणं, सलाम करणं आवडत होतं. मग ते 23 मध्ये प्रभूशी म्हणतो खुर्ची पाहिजे, त्यांच्या जवळ कोणी बसायला नको. प्रभूशी ते नाही केलं. ते प्रभूशी सगळ्यांमध्ये पापी लोकांमध्ये जाऊन बसला, जकातदाराच्या घरी जाऊन बसला. लोक म्हणून राहिले पापी माणसाच्या घरी का जेवायला जातो. आज पाळक लोकांना नाही आवडणार. पाळक लोक म्हणतात तुम्हारे घर में पाप है, मैं कैसे आऊ, पाणी नाही पिणार. येशू जेवला, आम्ही येशूपेक्षा श्रेष्ठ आहोत है ना. आज अनेक जण येशूचा बाप बनायचा प्रयत्न करतात की तुम्ही पापी, तुम्ही असं वागता, आम्हाला त्याच्यामुळे तुमच्या घरात यायला आवडत नाही. येशूने तर त्यांच्याशी मैत्री केली. का मैत्री केली माहितीये? त्या दिवशी त्या घरात बसलेल्या सगळ्यांचं तारण झालं. एक स्त्रीचं पण परिवर्तन झालं. आम्हाला पाप्यांमध्ये पाठवलेलं आहे, पण अनेकांना जमत नाही. येशूचं अनुकरण नाही करत. मग आम्ही जर परीक्षण करायला गेलो ना, अनेकांचं वागणं, आमचंही वागणं कुठेतरी आम्हाला आमच्या जीवनात असे काही बाबी दाखवतात की ते येशू ख्रिस्तापासून नाहीये, येशू ख्रिस्ताचं नाहीये. आणि मत्ताच्या शुभवर्तमानात पहिली 3 अध्याय म्हणजे 5, 6, 7 तुम्हाला मला हे शिकवण आहे येशू ख्रिस्ताने कसं पुढारीपण केलं, येशू ख्रिस्त साधारण लोकांसोबत कसा वागला. तो त्यांना सांगतो तुम्हाला माहितीये का तुम्ही मीठ आहात जगासाठी, तुम्ही प्रकाश आहात. लोकांच्या जीवनात अंधार आहे आणि येशू त्यांना म्हणतो तुम्ही प्रकाश आहात. येशू त्यांना किती पुढे आणलं. आज लोकांना, मंडळीला, आज आम्हाला सगळ्यांना पुढे येण्याची गरज आहे, परंतु लोकांना तिथंच ठेवण्याचं, तुम्ही तेच बोलायचं, तिथंच राहायचं, तेच करायचं नाही. येशूने सर्वांना संधी दिली. संधी आम्हाला प्रत्येकाला आहे. येशू ख्रिस्त मला जर प्रकाश म्हणतो ना, मी प्रकाशित झालो पाहिजे, मी चमकलो पाहिजे, माझ्यातून रुचकरपणा आला पाहिजे, मी चव देणारा पाहिजे. हे प्रभूशूने मला आपल्या प्रत्येकाला सांगितलं. माहिती येशू ख्रिस्ताने आम्हाला कोणती शिकवण दिली? नैतिक जीवन किती गंभीर आहे. नैतिक जीवनाची शिकवण आम्हाला येशू ख्रिस्ताने दिली
याच 5व्या अध्यायामध्ये जर आम्ही पाहतो 27 ते 32 वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त नैतिक जीवनाविषयीचं गांभीर्य आम्हाला सांगतो. वाचूया. व्यभिचार करू नकोस म्हणून पूर्वी त्यांनी सांगितले होते, हे तुम्ही ऐकले आहे. मी तर तुम्हाला सांगतो, जो कोणी एखाद्या स्त्रीकडे कामेच्छेने पाहतो त्याने आपल्या मनात तिच्याशी व्यभिचार केलाच आहे. तुझा उजवा डोळा तुला पापास प्रवृत्त करत असेल तर तो उपटून टाकून दे, कारण तुझे संपूर्ण शरीर नरकात टाकले जावे ह्यापेक्षा तुझ्या एका अवयवाचा नाश व्हावा हे तुझ्या हिताचे आहे. तुझा उजवा हात तुला पापास प्रवृत्त करत असेल तर तो तोडून टाकून दे, कारण तुझे संपूर्ण शरीर नरकात पडावे ह्यापेक्षा तुझ्या एका अवयवाचा नाश व्हावा हे तुझ्या हिताचे आहे. पहा, प्रभूशू आम्हाला नैतिक जीवन, आमचं व्यक्तिगत नैतिक जीवन किती गंभीर आहे आम्हाला हे सांगत आहे. याचं पुढारी पण प्रभूशूने केला आणि प्रभू येशू ख्रिस्ताने हे आपल्या व्यवहारातून, वागणुकीतून दाखवलं. आणि प्रभूशूच्या संपर्कामध्ये बरेच लोक आले आणि ते प्रभूशूचं नैतिक जीवन तपासत होते. खास करून शास्त्री फरीसी लोक, यहुदी लोक ते तपासत होते आणि प्रभूशू मध्ये त्यांना शोधत असतानाही कुठंच दोष भेटला नाही. त्यांनी खूप सारे प्रयत्न केले पण त्यांना तो कुठंच भेटला नाही. आणि ख्रिस्ती व्यक्ती या नात्याने आमचं नैतिक जीवन, आमचं चरित्र खूप चांगलं असणं गरजेचं आहे. आम्ही आपलं चरित्र चांगलं ठेवण्याची गरज आहे आणि याविषयी आम्ही दक्ष आणि सावध असायला पाहिजे. पुढं प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, आमचं बोलणं होय तर होय आणि नाही तर नाही एवढं पाहिजे. आम्ही कधी कधी कारणं देतो आणि आम्ही स्वतःला लपवतो खोटे कारणं करू आणि आम्ही प्रार्थना केली पाहिजे की आम्हाला याच्यावर विजय मिळवता आला पाहिजे की काही हो, मी खरं बोलायचा प्रयत्न करेल, मी स्वतःला झाकणार नाही. माझ्या आळसामुळं, माझ्या झोपेमुळं, माझ्या कोणत्या गोष्टीमुळं मी खोटं का बोलू, हे ना. आम्ही हा प्रयत्न केला पाहिजे की आम्ही सत्य ते बोलण्याचं. आणि प्रियजनो, प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला वैरावर प्रीती करायला होतो. प्रभू येशूचं पुढारीपणामध्ये आम्ही पाहतो ही नवीन शिकवण जगामध्ये आली आणि अनेकांना ही त्रासदायक झाली. मत्ती 5:44 मध्ये आम्ही पाहतो प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, तुम्ही आपल्या वैरावर प्रीती करा. आम्हाला तो प्रीती करायला लावते, आम्हाला एकमेकांवर प्रीती करायला लावते. आणि ह्या प्रीतीविषयी आम्ही जर पाहतो रोमकरासच्या पत्रामध्ये, करिंदकरासच्या पत्रामध्ये, योहानाच्या पहिल्या पत्रामध्ये प्रीतीविषयी खूप सारा उल्लेख आलेला आहे. आणि अनेकदा आम्ही आपल्या पाहणाऱ्यांना वैरी समजतो. आमचे त्यांच्या प्रति व्यवहार कडूपणाचे होतात, कठोरपणाचे होतात. आणि तो प्रश्न येतो की आम्ही असं कसं काय करतो. मत्ती 25 मध्ये प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, तो म्हणतो आपल्या मेंढरांना शेरडापासून वेगळे करेल. मेंढर आणि शेरड म्हणजे बकरी आणि मेंढर. तर तो मेंढरांना म्हणतो, अहो देवाचे आशीर्वादित लोक हो, जे राज्य देवाने जगाच्या स्थापने अगोदर बनवलेले ते तुमच्यासाठी सिद्ध केलेले या, हे तुमच्यासाठी. आणि प्रभू येशू म्हणतो, मी भुकेला होतो तेव्हा तुम्ही मला खायला दिलं, तहानेला होतो तेव्हा मला पाणी दिलं, उघडा होतो तेव्हा मला कपडे दिले, मी परका होतो तेव्हा तुम्ही मला घरात घेतलं. तेव्हा ते सगळे म्हणू लागले की प्रभूजी, आम्ही तुम्हाला कधी असं करताना घेतलं. प्रभू येशू एक खूप सुंदर वाक्य बोलतो, हिंदीमध्ये खूप सुंदर दिलेले आहे. आणि प्रभू येशू म्हणतो, या लहानातील तुम्ही एकाला केलं ते मला केल्यासारखं आहे. आणि हेच वाक्य शेरडांना, बकऱ्यांना बोलण्यात येतं. आता प्रश्न आहे, आम्ही मेंढर आहोत का शेरडी आहोत? पहा बरं, समजून उमजून उत्तर द्या. आम्ही शेरड आहोत, बकरी आहोत का मेंढर आहोत? ठीक आहे ना, तुमचं उत्तर चुकलंय. मग मेंढराचं वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो. मेंढरू हा प्राणी त्याला स्वतःला वाचवता येत नाही. तुम्हाला येत नाही वाचवता? कारणाच्या माग. ठीक आहे, मेंढराला प्रतिकार करता येत नाही. दुसरा गुण तुम्ही बघा युट्यूबला व्हिडिओ, गरुड जेव्हा मेंढरांना पकडायला येतो ना, त्यांना काहीच करता येत नाही, तो स्वतःला सोडून देतो. बकरी ना शिंगा मारते. कोणी आहे? बघा बरं, तुम्हाला सिद्ध करून दाखवता आलं पाहिजे. वचन सांगतं एका गोष्टी तुम्ही मेंढरू आहे, एकाच गोष्टी.
यशामध्ये सांगितलेलं आहे, आम्ही मेंढराप्रमाणे बहकलो होतो, आम्ही आपापला मार्ग. इथं तुम्ही 100% मेंढरू आहे. मेंढरू लवकर बहकतो, पण बकरी आहे ना प्रतिकार करते. नाही करत आम्ही प्रतिकार. मेंढरू पण बकरी पण होणार का आम्ही? नाही. मेंढरू विरोध करत नाही. येशू ख्रिस्ताला मारायला नेलं, काय सांगत आहे त्याच्यात? त्यांनी प्रतिकार केला नाही. वधाव्यास नेत असलेल्या मेंढरासारखं त्याला नेलं. आम्ही प्रतिकार करतो, नाही करत आम्ही प्रतिकार? कोणत्या बेसवर तुम्ही म्हणता मी मेंढरू आहे? मला नाही वाटत मी मेंढरू आहे. का? कारण ते गुन्हा अजून माझ्यात नाही. मी कसं काय म्हणतो मेंढरू आहे? समजून घ्या, समजून घ्या, कृपा करून. आम्ही उच्चतेच्या स्थानावर नाही येऊ. मेंढरू याच्या विषयी जर तुम्ही अभ्यास केला ना, आम्हाला खूप काही शिकायला भेटतं. प्रभू येशू म्हणतो, माझी मेंढर माझी वाणी ओळखतात. मेंढरांचा स्वभाव आहे, मेंढपाळाचा फक्त ते आवाज ओळखतात. बकरी ओळखती का आवाज? बकरीला काठी आणावं लागते, ती कुठेही फिरती. आम्ही आहोत मेंढरासारखे? नाही, आम्ही मेंढरासारखे. ती मेंढर फक्त आवाज ऐकतात आणि लगेच निघतात. मेंढरांची कमतरता आणखीन एक सांगतो. समोरचा खाट्यात गेला ना, ते पण मागे पळतात. ही वास्तविकता सांगत द्या तुम्हाला. एका देशामध्ये ही वास्तविक घटना घडली. मेंढपाळ जेवायला बसला आणि मेंढर गेली. पहिली जवळपास 200 मेंढर डोंगरावरून खाली पडली. समोरचा पुढारी पडला, त्याच्या मागे हे पण खाली उड्या मारल्या. त्यांना समज नसते, निर्णय क्षमता नसते. का येशू ख्रिस्ताला मेंढरू म्हटलेलं आहे? त्याने स्वतःला तसं होऊ दिलं. आम्ही होऊ देतोय का? मग कोणत्या बेसवर आम्ही म्हणतो आम्ही मेंढर आहे? या छोट्या शब्दांचा आम्ही अभ्यास नक्की करायला पाहिजे, करायला पाहिजे. ते म्हणाले, प्रभू येशू आम्ही असं कधी केलं? प्रभू येशू म्हणतो, या लहानात तुम्ही एकाला केलं ते मला केल्यासारखं. आम्ही अशा अनेक गोष्टी ज्या आम्ही करत नाही, करायला पाहिजे, आम्ही करत नाही. मग प्रभू येशू शरीरांना म्हटलं माहिती, त्यांना काय म्हटलं? औ शापग्रस्त हो. दोन्ही देवासमोर आहेत. शापग्रस्त म्हणतो त्यांना, म्हणतो तुम्ही मला खायला दिलं नाही, उघडा होतो तुम्ही मला कपडे दिले नाही, मी परकवतो मला घरात घेतलं नाही, मला खायला अन्न दिलं नाही. अनेकदा आम्ही हे करतो, आम्ही ओळख दाखवत नाही, आम्ही खायला देत नाही. तुमच्या विषयाने आम्ही कॉमनली जर आम्ही सर्वसामान्य पाहतो तर आम्ही नाही करत ज्या गोष्टी आम्ही करायला पाहिजे. बकऱ्या शिंग मारतात, माहिती तुम्हाला? जर एखाद्याला शिंग मारायची सवय, शिंगच मारतात. मेंढरांना शिंग असतात का समोर? त्यांचे गोलाकार शिंग असतात. आमचे गोलाकार शिंग आहे का टोकदार शिंग आहे? आम्ही कोण आहोत? शेरडी बनू नका, है ना? आम्ही मेंढर बनू शकतो. प्रभू मेंढराविषयी म्हणतो, माझी मेंढर माझी वाणी ऐकतात, ओळखतात. ही खूप चांगली खासियत आहे त्यांची. आणि माहिती आहे की त्यांना कोणी काही हल्ला जरी करत आहे ना, त्यांच्यात प्रतिकार करायची शक्ती नसते. ते मेंढर आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्त झाला, है ना? प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतःला तसं होऊ दिलं. आणि आम्हाला हे समजणं गरजेचं आहे की प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतःला त्या माध्यमातून जाऊ दिलं. पहा, प्रभू येशूचं अनुकरण आम्ही करतोय, माहिती आहे? प्रभू येशू आता एक अनुकरण करायला लावतोय. तो तुम्हाला मला एक गोष्ट करायला लावतोय. मत्तय 6 आणि 20 आणि 20 मध्ये आम्हाला सांगतो की पृथ्वीवर तुम्ही आपल्यासाठी संपत्ती साठवू नका, आपल्यासाठी संपत्ती स्वर्गात साठवा. आम्ही कुठं साठवायला पाहिजे संपत्ती? आम्हाला स्वर्गात साठवणं गरजेचं आहे. आमचं धन कुठं पाहिजे? पण आमचं धन जर इथे आहे ना, आम्ही या धनाविषयी गप्पा मारू. माझा इथं प्लॉट आहे, माझा तिथं प्लॉट आहे ना, मी कमवलं, मी केलं. पण प्रभू येशू काय सांगत आहे? आम्हाला कुठं साठवायचंय? स्वर्गामध्ये. मग आम्ही नक्की त्याचा पण अभिमान बाळगला पाहिजे. ही माझी संपत्ती आहे, ही माझी प्रॉपर्टी आहे, ही लेकरं मला प्रभूने दिलेलं धन आहे. ही संपत्ती आम्ही साठवायला पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं, प्राधान्य देण्याविषयी प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला शिकवतो. तो आमचा पुढारी आहे. आम्ही प्राधान्य कोणाला द्यावं? त्याचं राज्य,
त्याची धार्मिकता, त्याचं नीतिमत्व, आमच्या जीवनात प्राथमिकता या गोष्टी असल्या पाहिजे. प्रभूने शिकवलं की पहिल्याने तुम्ही त्याचं राज्य, त्याचं नीतिमत्व, त्याची धार्मिकता मिळवा. जग याला उलट घेतं. जग याला म्हातारपणाच्या गोष्टी समजतं की म्हातारपणात करायची कामं येते. चुकीचं आहे. आम्ही जर आपल्या जीवनात सुरुवातीला केलं, आमचा आयुष्याचा शेवट खूप सुंदर असेल. आमचा मध्यंतरी काळ खूप आशीर्वादाचा असेल आणि आमचा शेवटही आनंदाचा असेल, जर आम्ही पहिल्याने हे केलं, हे समजलं तर. आणि हे करता करता प्रभू येशू ख्रिस्त खोटे संदेष्टे, खोटे सेवक, खोटा संदेश यांचा स्वभाव प्रभू येशू ख्रिस्ताने उघड करून दिला. पुन्हा एक नाव येतं. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो ते मेंढरांच्या वेशाने तुमच्याकडं, पण आतमध्ये कसे आहेत? क्रूर, मेंढपाळ, कळपाचं राखण करणार. आणि त्याला मराठीमध्ये काय म्हटलेले? पाळक, कळपाचं पालन करणार. माहिती मत्तई 7:15 मध्ये म्हणतो ते मेंढराच्या वेशाने येतात, पण अंतरी आतमधून क्रूर आहेत. क्रूर आहेत. आज अनेक सेवक लोक आहेत, सेवा करतात, पण त्यांच्याच कळपासोबत ते क्रूरतेने वागतात. हे नाही करायला पाहिजे, ते नाही करायला पाहिजे, तू इथं हात नाही लावायला पाहिजे, तू इथं कस काय आला? क्रूरपणा. आम्ही आमच्या लेकरांना असं झिडक्या देतो का? माझा मुलगा समजा इथे येऊन बसला, मी त्याला झिडकी नाही देऊ शकणार. माझी मुलगी तिथून बसली नाही, मी झिडकी नाही देऊ शकणार. पण एखादा लेकरू आला ना, आम्ही झिडके देऊ त्याला, ते लेकरू घाबरत घाबरत जाईल, फिरून वापस येणार नाही. मेंढर भित्रे असतात. आणि प्रभू येशू म्हणतो तुम्ही खोट्या संदेशांविषयी जपून असा. ते मेंढराच्या वेशाने येतात. सेवक आतमधून कसे? ते क्रूरता आहे, दया माया न करणारे आहेत, आणि ते मेंढराचं स्वरूप घेऊन आलेले आहेत. प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्या सेवेमधून दया, कळवळा सगळ्यांसाठी दाखवला. सगळ्यांसाठी येशू ख्रिस्ताकडे दया, कळवळा होता. जे कुष्ठरोगी आहेत, ज्यांच्या आगोतून सडलेला वास येतोय, ज्यांचं शरीर खराब आहे, त्यांच्यासाठी सुद्धा प्रभू येशू ख्रिस्ताच्या हृदयात दया होती. आणि ते म्हणतात प्रभू आमच्यावर दया करा. येशू ख्रिस्ताने दया केली. असे जर व्यक्ती जवळ आले ना, आम्ही नाकाला रुमाल बांधू, आम्ही सांगू की दूर आम्हाला वास येतो, आम्ही प्रार्थना करू, आम्हाला दया दाखवू. आम्हाला येशूचं हृदय पाहिजे तेव्हा. आम्हाला शारीरिक हृदय नाही पाहिजे. येशूचं हृदय ना, तो वास पण आम्हाला मग काही करू शकणार नाही. आम्ही ते हृदय घेऊन त्यांच्यावर हात ठेवू, प्रार्थना करू, चमत्कार घडत. का माहितीये का? ते हृदय आमच्या जवळ आहे. ते हृदय असल्यामुळं काम होते. आम्ही प्रार्थनाशील असल्यामुळं नाही. आणि येशूने ते हृदय ठेवलं, आणि येशू ख्रिस्ताने त्या हृदयामुळं कुष्ठरोग्यांना बरं केलं. आणि प्रभू येशू सांगतो की बघा, सेवक या नात्याने आम्हाला एक गोष्ट खूप महत्वाची, नम्रता. प्रभू येशू म्हटलं ते मेंढराच्या वेशाने येतात, नम्र असल्याचं दाखवतात, पण आतमधून काय आहे ते प्रगट करतात. क्रूर आहेत, ही क्रूरता आहे. आणि प्रभू येशूने प्राण्यांचा उल्लेख केला. आणि आज व्यक्ती देवाचं नाव घेणारा, देवाची सेवा करणारा क्रूरता घेऊन चालत आहे, हे पण प्रभू येशू ख्रिस्ताला मान्य नाही. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने हे दाखवलं. आणि सगळ्यात महत्वाचं, प्रभू येशू ख्रिस्ताला प्रसिद्धी नको होती. प्रभू येशूने ते एक शिकवलं. प्रसिद्धी आम्हाला पण नकोय, आणि प्रसिद्धीच्या मागे आम्ही जायला पण नको. आज अनेक पाळक लोक आहेत, त्यांना प्रसिद्धी आवडते. मी कसा चमत्कार केला ते लोकांना अप्रत्यक्ष सांगण्याचा प्रयत्न करतात इतरांच्या द्वारे. आणि प्रभूने एका कुष्ठरोग्याला बरं केलं आणि त्याला सांगितलं कोणाला सांगू नको, मग त्या आतमध्ये. पण तो मनुष्य सांगत सुटला. का माहिती का? चमत्कार इतका प्रभावी होता, चमत्कार इतका आनंद देणार होता. त्या मनुष्याला एकच आनंद आहे डोक्यामध्ये, एकच, मला माझं घर, मला माझं नातलग, माझा परिवार देणार एकच आहे, तो येशू आहे. लोक त्याला सगळे भेटताना विचारत असेल कसं काय असं झालं? येशू ख्रिस्तामुळे, येशू ख्रिस्तामुळं. तो चहा प्यायला जास्त हॉटेलवर, येशू ख्रिस्तामुळं. बाजारात जास्त लोक विचारत असेल अरे तू तर असा झालेला होता, कस काय तू बरा झाला? येशू ख्रिस्तामुळं. आणि वचन सांगते येशू ख्रिस्ताला इतकी प्रसिद्धी मिळाली की येशू ख्रिस्ताला उघडपणे शहरांमध्ये, गावांमध्ये जाता येत नव्हतं. बघा, आम्ही प्रसिद्धीच्या मागे लावलो ना,
कधीच आम्हाला प्रसिद्धी मिळणार नाही. त्याच्या उलट करणे आम्हाला चुपचाप राहणे, शांत राहणे, आपोआप आम्ही प्रसिद्ध होऊ शकतो. आम्हाला प्रसिद्ध होण्याची गरज नसावी. का माहिती का, आम्हाला प्रसिद्ध करणारा प्रभू येशू ख्रिस्त आहे आणि आमचा विश्वास प्रभू येशू ख्रिस्तावर पाहिजे, आमचा भरोसा त्याच्यावर पाहिजे. आणि आम्ही आपल्या संकटामध्ये आम्ही धैर्य आणि हिंमत धरली पाहिजे. याचा धडा प्रभू येशू ख्रिस्ताने दिला की आम्ही संकटामध्ये जरी असलो आणि आम्ही विपरीत परिस्थितीमध्ये जरी असलो तरीही आम्हाला त्याच्यावर विश्वास ठेवून या संकटांना घेऊन आम्हाला स्वतःला पुढे जाता आलं पाहिजे. मग त्याच्या 8व्या अध्यायामध्ये आम्ही पाहतो शिष्य येशू ख्रिस्तासोबत नावेत होते आणि तिथं वादळ आलं. आम्हाला वचन सांगतं येशू झोपला होता आणि शिष्य घाबरले. येशू म्हणतात आपण मरायला लागलो, तुम्हाला चिंता नाही काय, परवा नाही काय? प्रभू येशू म्हणतो तुम्ही इतके भित्रे कसे आहे, तुम्हाला विश्वास का नाही? प्रभू येशू ख्रिस्त इथं विश्वासाविषयी तुम्हाला आणि मला एक घटनेतून शिकवू इच्छितो की आमचा विश्वास देवावर किती पाहिजे. संकटा आणि परिस्थितीपेक्षाही आमचा विश्वास त्याच्यावर अधिक असला पाहिजे. आणि जेव्हा तो आम्ही विश्वास त्याच्यावर ठेवतो तेव्हा तो आम्हाला तारायला समर्थ असतो. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने हे शिष्यांना या गोष्टीमधून दाखवलं. त्या काळामध्ये जर आम्ही पाहतो, पाप ही एक अशी शब्द आहे किंवा अशी व्याख्या आहे की तिला क्षमा करण्याचा, पापाविषयी काही करण्याचा अधिकार फक्त देवाला होता. हे शास्त्री पुरुषांना माहीत होतं आणि येशू ख्रिस्ताने त्याच्याकडे पापाची क्षमा करायचा अधिकार आहे हे त्याने जगाला दाखवलं. आम्हाला काय येशूला अनुसरण करायचं माहिती आहे? कारण आम्ही जगाला सांगू शकतो पापाच्या क्षमेचा अधिकार फक्त येशू ख्रिस्ताकडे आहे. आज अनेक लोक स्वतःलाच क्षमा करू शकत नाही. त्यांचं पाप त्यांच्यासमोर डोंगरासारखं आहे आणि ते सांगतात की मी मंदिरात, मी प्रार्थनेत, मी देवाच्या समोर येण्याच्या लायकीचा नाही. त्यांना खात्रीच नाही आहे पापाची क्षमा कुठून होईल, म्हणून काही करावं लागेल का काय असं लोकांना वाटतं. पण प्रभू येशू ख्रिस्ताने हे आम्हाला उघड करून दाखवलं की पापाची क्षमा करण्याचा अधिकार त्याच्याकडे आहे. आणि येशू ख्रिस्त पापी लोकांना भेटला, त्याला गरज वाटली, लोक येशू ख्रिस्ताकडे आले. पण काही घटनांमध्ये आम्ही पाहतो प्रभू येशू ख्रिस्त लोकांना, त्या पापी लोकांना येशूची गरज आहे आणि येशू आपण त्यांना भेटावं हे येशू ख्रिस्ताने त्यांना शिकवलं. आम्हाला येशू शिकवते की आम्ही पापी लोकांना भेटू शकतो. मग त्याचा 9वा अध्याय 10 आणि 11 वचन आम्ही वाचूया. मग तेथून जाताना येशूने मत्तय 10:11 नंतर असे झाले की तो घरात बसला असता पहा बरेच जकातदार व पापी लोक येऊन येशू व त्याचे शिष्य यांच्या पंक्तीस जमायत बसले. हे पाहून परुषिक त्याच्या शिष्यास म्हणाले, तुमचा गुरु जकातदार व पापी लोक यांच्या बरोबर का जेवतो? आम्ही वचनामध्ये काय पाहतो प्रियजनो? येशू ख्रिस्त पापी लोकांना भेटला, ते लोक त्याला भेटायला आले. येशूने त्यांचं स्वागत केलं. येशूने त्यांना हाकललं नाही. तुम्ही कोण, कुठले, तुमची लायकी काय, या मंदिरात माझ्यासमोर येण्याची कस काय तुम्ही हिंमत केली? येशूने त्यांची लायकी नाही काढली. येशू त्यांना भेटला इथपर्यंत की येशू त्यांच्या सोबत जेवला. वचन काय सांगते? ते येशूला भेटायला आले का येशू त्यांना भेटायला आला? ते येशूला भेटायला आले. माहिती काय घडलेले? येशूने त्यांच्यासाठी जेवण बनवलं. येशू ख्रिस्ताने त्यांना जेवण घातलं. वचन दिल्यानंतर येशू पण त्यांच्यामध्ये जेवला. त्यांना त्यांचं जीवन फार बदलून गेलं की आम्हाला जीवनाच्या गोष्टी दिल्या आणि आम्ही अपेक्षा नाही ठेवली की हा माणूस आम्हाला जीव घालल, है ना, आम्ही यांच्यासोबत जेवतोय. पहा किती धन्य आहेत ते लोक की त्यांना तारण मिळालं आणि तारणानंतर ते येशू ख्रिस्तासोबत जेवण करत आहे. हे नाही जमत. आम्ही पाप मोजतो, आम्ही पाप पाहतो आणि आमची धार्मिकता आम्हाला दाखवते की आम्ही त्यांच्यासोबत बसू शकत नाही, आम्ही त्यांच्यासोबत जेवू शकत नाही, आम्ही त्यांच्यासोबत सहभागिता करू शकत नाही. प्रियजनो, सेवक आणि पुढारी म्हणून माहिती आहे प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याला एक गोष्ट खूप महत्वाची शिकवली. आम्ही काही असो, आम्ही कसे असो, आमच्याकडे पुढारी पण आहे, आमच्याकडे छोटं सेवक पण आहे आणि हे आम्ही करत असताना आमच्याकडं एक हृदय असायला पाहिजे. मत्तईचा 9वा अध्याय
36 ते 38 वचनामध्ये हे हृदय सेवा करताना आमच्याकडं असलेलं पाहिजे. तेव्हा लोक समुदायांना पाहून त्यांचा पाठलाग त्यांचा त्याला कळवळा आला, कारण मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे ते गांजलेले व पांगलेले होते. तेव्हा तो आपल्या शिष्यांना म्हणाला, पीक फार आहे खरे, पण कामकरी थोडे आहेत. आम्ही पाहतो येशू ख्रिस्तासारखा कळवळा आणि हृदय आमच्या सगळ्यांकडं. हे जर नाही प्रियजनो, मग चमत्कार करा किंवा काय करा, सेवा शून्य. आमच्याकडे कळवळा पाहिजे, आमच्याकडे दया पाहिजे, दयेचं हृदय पाहिजे. जखमी लोकांसाठी, जे हरवलेले त्यांच्यासाठी, जे पापात चालत आहेत त्यांच्यासाठी. व्यभिचारी पाप करत होती, त्याला माहित होतं. येशू ख्रिस्ताने कळवळा आणि दया बाहेर काढली. येशू ख्रिस्ताने तिचा पाप तिला मोजून नाही दाखवलं. हा फरक आहे बरं प्रियजनो, प्रभू येशू ख्रिस्तामध्ये, आपल्यामध्ये. आणि आम्ही कोणाला अनुसरण करतो माहिती का? आम्ही जगाला. आम्हाला प्रभू येशूला अनुसरण करणं आहे. आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताचं अनुसरण करायचंय. आणि येशू ख्रिस्ताला लोकांना पाहून कळवळा आला की यांच्याकडे काहीच नाहीये. प्रियजनो, आम्हाला कळवळा यायला पाहिजे. लोक जेव्हा पापात चालतात, लोक जेव्हा वाईटात चालतात, त्यांना काही मेंढपाळ नसल्यासारखं, मेंढपाळ होते तिथं, पण येशू ख्रिस्ताला काय दिसलं माहितीये? यांचं जीवन असं आहे जसं काय यांना मेंढपाळच नाहीये, म्हणजे पाळतच नाहीये. हे चर्चला तर जातात, पण यांना पाळतच नाही असं दिसतं यांच्या जीवनामधून. का? कारण ते पाळक त्यांचं राखण करत नाहीये. आणि येशू ख्रिस्त शिष्यांना म्हणाला, पीक फार आहे. येशू मंडळीतल्या लोकांकडे पाहून म्हणाला, हे पीक फार आहे, पण काम करणारे नाहीयेत. मालक खूप सारे बनलेत, कामकरी नाहीयेत. आज अनेक जण मालक बनलेत, कामकरी बनायला तयार नाही. ते कामकरीच्या हातात वेळा असतो, तो काम करतो. काम करायला खुर्ची नाही आवडत, मालकाला खुर्ची आवडते. प्रभू येशू म्हणतो, हे कोणतं पीक आहे माहिती आहे का? मंडळीतलं. जेव्हा लोक मेंढपाळ नसल्यासारखं त्यांचा जीवन होतं ना, त्यांना गरज आहे मेंढपाळाची. प्रभू येशूने शिकवलं. प्रभू येशूने खूप खालच्या स्तरावर येऊन आम्हाला त्याचं अनुकरण करायला शिकवलं. आणि प्रभू येशूने पाहिलं, लोक गांजलेले आहेत, पांगलेले आहेत, थकलेले आहेत, हरलेले आहेत, त्यांच्याकडे काहीच नाहीये. आणि येशूला एक गोष्ट दिसून आली, पुढारीपणात दोष आहे. आज आमच्या पुढारीपणात दोष नकोय. आमचं पुढारीपण कळवळायचं, हृदयाचं पाहिजे. आमचं पुढारीपणामध्ये आम्ही खालच्या स्तरावर येऊन आम्ही येशू ख्रिस्त जे सांगत आहे, आम्ही सेवा करायला पाहिजे. आज कळवळा नाहीये. आज एखादा पापात आहे, आम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करतो, पण माहिती आहे आमच्यासाठी तो खूप महत्वाचा आहे. जेव्हा आम्ही त्याला कळवळ्याने, मैत्रीच्या भावनेने, प्रेमाच्या भावनेच्या भावनेने बोलतो, माहिती आहे तो व्यक्ती पण काहीतरी बोलू लागतो की तो का वाईटात आहे, तो का व्यसन करतो, तो का सारखं पापात चालतो. हे करून बघा तुम्ही, मग त्याच्यात एक चांगला मनुष्य तुमच्यासमोर येईल बोलण्यामधून. तुम्ही म्हणताना, हा माणूस खूप चांगला आहे. हे कधी घडलं माहिती आहे? त्याला कोणीतरी कळवळा दाखवला. व्यभिचारीला फक्त येशूने कळवळा दाखवला आणि ती बदलली. जिथं आम्ही कळवळा दाखवतो ना, बदलाव होतो. तिथं भविष्यवाणीची गरज नाही, प्रॉफेसीची गरज नाही, प्रगटीकरणाची गरज नाही, कळवळ्याची गरज आहे. हा कळवळा अनेकांना बदलवतो. चांगल्या शंभरण्याकडे कळवळा होता आणि त्याने एका मनुष्याचा जीव वाचवला. हा कळवळा आमच्याकडे असला पाहिजे. या कळवळा घेऊन आम्ही चाललो पाहिजे. प्रियजनो, आमच्यासाठी खूप खूप महत्वाचं आहे. पुढारी या नात्याने पहा, प्रभू येशू ख्रिस्ताने तुम्हाला आणि मला शिष्यांना सर्व अधिकार दिला. आम्हाला देणार नाहीये, प्रभू येशू ख्रिस्ताने दिला. आणि आम्ही धन्यवाद दिला पाहिजे की या अधिकाराबद्दल, की प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला हा अधिकार देतो. आणि आज आम्ही जर पाहतो तर अनेक पाळक लोक प्रार्थना करणं, लोकांना म्हणतात काय गरज आहे तुम्हाला प्रार्थना करायची, कशाला तुम्ही एकत्र भेटायला पाहिजे. येशू ख्रिस्त मेला, तो स्वर्गात गेला, पण माहिती आहे शिष्य लोक माडीवरच्या खोलीत प्रार्थना करते. येशूने येऊन झिडके दिला का, तुमको क्या जरूरत है प्रार्थना करने की. पण येशू म्हणतो प्रार्थनेत तत्पर असा. पौल याच्या पत्रांमध्ये म्हणतो प्रार्थनेत तत्पर असा. पण आजचे पालक काय म्हणतात माहिती का, तुम्हाला काय गरज आहे प्रार्थना करायची, तुम्हाला काय सेवा करायची का. हे कोणते शब्द आले त्यांच्याकडे. गंभीर गोष्ट मी पाहतो. प्रभू श्री आम्हाला सांगत आहे की तुम्ही जागृत राहा, प्रार्थनेत जागृत राहा. येशू ख्रिस्त आम्हाला बोलतो. आज अनेक जण येशूचे पुन्हा बाप झाले,
की काय करायचं तुम्हाला प्रार्थना करायची, सेवा करायची का, मोठं व्हायचंय का? येशू तर आम्हाला सांगत आहे, प्रार्थनेत तत्पर असा, जागृत असा. पौल पण त्याच्या पत्रांमध्ये वारंवार सांगतो, प्रार्थनेत तत्पर असा. कोण कोणासाठी प्रार्थना करायची? तुम्ही जर तिमोथेचं पत्र पाहताल, पौल सांगतो अधिकाऱ्यांसाठी, सगळ्यांसाठी प्रार्थना करा, पौल म्हणतो. पण मंडळीचं राखण करणारे सांगतात, तुम्हाला काय गरज आहे प्रार्थना करायची? हे शहरात घडतं, हे जगात घडतं. अनेक पाळक लोकांना त्यांची मंडळी प्रार्थनेत वाढलेली आवडत नाही. त्यांना त्यांची मंडळीतली लोक पहिली दुसरीतले असलेले आवडतात. प्लीज नो, प्रभूने शिष्यांना असं नाही शिकवलं. तो शिष्यांना डोंगरावर घेऊन गेला, रात्रभर प्रार्थना करत होता. आणखीन एका ठिकाणी सांगितलंय, भल्या पहाटे तो प्रार्थनेला गेला शिष्यांना घेऊन. प्रभूशी एकटा कधीच गेला नाही, शिष्यांना घेऊन गेला. आम्ही काय शिकत आहोत प्रभूशीमधून? आम्हाला कोणाचं अनुकरण करायचंय? आम्हाला याचा विचार करणं आणि ते अनुकरण करण्यासाठी आम्हाला एकमेकांना सोबत घेऊन चालणं गरजेचं आहे. कारण आम्ही येशूला पाहत आहोत, आम्ही येशूला पाहून शिकत आहोत आणि आम्हाला येशूला पाहूनच शिकणं गरजेचं आहे. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, तुम्हाला फुकट मिळालं, फुकट द्या. काय फुकट मिळालं? प्रार्थना करणं फुकट मिळालं. काय फुकट मिळालं? जिवंत करणं फुकट मिळालं, वचन फुकट मिळालं, भविष्यवाणी फुकट मिळाली. लोक आज विकत घेत आहेत, किंमत नाही राहिली. एक भविष्यवक्ता दुसरा भविष्यवक्ता घडू शकतो, एक सेवक दुसरा सेवक घडू शकतो, एक संदेष्टा दुसरा संदेष्टा बनू शकतो. प्रभूशीने 12 जणांना घडवलं. पण पाळकी सेवामध्ये आम्ही जर पाहिलं ना, पाळक लोकांना भीती वाटते. त्याने जर माझ्यापेक्षा भारी संदेश दिला ना, माझा पत्ता कट होईल, लोक मला किंमत देणार नाही, सगळी मंडळी त्याच्या मागे जाईल. चांगली गोष्ट होईल ना, तुमचा दृष्टांत पूर्ण होते. 1 रुपया न खर्च करता, कोणते श्रम न घेता तुमचा दृष्टांत मोठा होऊ लागलाय. छोटा होतोय का? पण बिचाऱ्या पाळक लोकांना भीती वाटते, तो जर माझ्यापेक्षा मोठा झाला तर. या पायी काय करतात? दाबून ठेवतात. येशूने कोणाला दाबलं नाही माहिती. येशूने जो भूतग्रस्त होता ना, येशूने त्याच्यासाठी सेवेचे दरवाजे खोलले. जा तुझ्या स्वकीयांमध्ये देवाने तुझ्या जीवनात किती महत्कृत्य केले, तू आपल्या स्वकीयांना सांग. त्याला सेवा मिळाली. म्हणजे सांगत तो वेगवेगळ्या प्रांतात जाऊन देवाची सेवा करू लागला, फुकट सेवा मिळाली. आज मनाई होती सेवा करायला, तुम्ही त्यांच्या घरी जायचे नाही, तू तिच्या घरी जायचं नाही. येशूने मोकळीकता दिलेली, कोणाला ज्याच्यातून भूत निघाली जा म्हणतो. प्रिजनो, सेवेची मोकळीकता आहे. येशू ख्रिस्त जर आम्हाला सेवेची मोकळीकता देतो, मग लोकांना बांधणारं आणि लोकांच्या प्रार्थनेला मनाई करणारं आम्ही कोण? आम्ही येशूची बाप बनलोय का? आपल्याला नाही का असं वाटतं? नाही, आम्हाला मोकळीकता दे नाही. मंडळीमध्ये प्रार्थनेचा आत्मा असला पाहिजे. का माहिती? कारण प्रभू मंडळीमध्ये फिरतो, प्रगटीकरणामध्ये सांगितलेले, तो मंडळांमध्ये फिरतो. फक्त पाळकच आणि पाळकीनच खूप आत्म्यात असलेले त्याला वाटतं का? नाही प्रियजन. आई वडील या नात्याने आपल्या प्रत्येकाला वाटतं माझा मुलगा उच्च शिक्षित असावा, माझा मुलगा उत्तम स्थानावर असावा. मग मंडळी या नात्याने पाळकाला आणि पाळकिनीला असं का नाही वाटावं की माझ्या मंडळीतले, माझ्या चर्च मधले प्रत्येक लहानापासून वृद्धापर्यंत आत्मिक बाबतीमध्ये चांगले असावे. हे प्रौढपणाची विचारसरणी आणि आमच्याकडं असायला पाहिजे. शोकाची गोष्ट, खूप कमी सुशिक्षित पाळक लोकांना समजतं की माझ्या मंडळीतले सगळे लोक सुज्ञ असावेत, चांगले असावेत, शिकलेले असावेत. आणि पहा, पुढारी म्हणून तुम्हाला आणि मला कसं राहायचंय सगळ्यात महत्वाचं. आम्ही तसंच राहायला पाहिजे जसं प्रभू सांगतो. मत्तेचा 10 अध्याय 16 आणि 19 वचन. मत्तेचा 10 अध्याय. पहा, लांडग्यांमध्ये मेंढरांना पाठवले तसे मी तुम्हाला पाठवतो. म्हणून तुम्ही सापांसारखे चतुर व कबुतरांसारखे निरुपद्रवी व्हा. माणसांच्या बाबतीत जपून राहा, कारण ते तुम्हाला न्यायसभांच्या स्वाधीन करतील, आपल्या सभास्थानात तुम्हाला फटके मारतील आणि तुम्हाला माझ्यामुळे देशाधिकारी व राजे यांच्या पुढे नेण्यात येईल आणि तुम्ही त्यांना आणि परराष्ट्रीयांना साक्ष व्हाल. जेव्हा तुम्हाला त्यांचे स्वाधीन करतील तेव्हा कसे अथवा काय बोलावे याची काळजी करू नका, कारण तुम्ही काय बोलावे हे त्याच घटकेस तुम्हाला सुचवले जाईल. सेवक या नात्याने प्रभू तुम्हाला मला सांगत आहे, लांडग्यांमध्ये मेंढरांना पाठावे तसे मी तुम्हाला पाठवतो. आणि पहा, पुढारी म्हणून आम्हाला मेंढरासारखं राहणं गरजेचं आहे. आमच्याकडं
मेंढराचा स्वभाव पाहिजे आणि आम्ही आमच्या मेंढपाळाला पाहत आम्ही चालणं गरजेचं आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो आम्ही सापासारखे तत्पर पाहिजे, चतुर धार्मिक गोष्टींसाठी, सेवासाठी आणि कबुतरासारखे कोणाला उपद्रव न देणारे. पण आमच्या बोलण्यातून उपद्रव तयार होतो. मी खूप लोकांना पाहतो, मी काही लोकांना पाहतो, वाईट वाटतं त्यांच्या वर्तणुकीकडे पाहून की ख्रिस्तालाही मारून टाकलेले आहे त्यांनी. सापासारखे चतुर तर आहेत, पण कबुतरासारखे निरुपद्रवी नाही, तर ते उपद्रव देणार आहेत. आणि असा उपद्रव देतात की त्यांना पण भीती वाटते, हे सेवक आहेत का, हे सेविका आहे का, हिच्याकडे वचन आहे का. मेंढरासारखं त्यांच्याकडे काही नाही. प्रभू येशू म्हणतो की मी तुम्हाला मेंढरांसारखं पाठवलेलं आहे. आम्हाला तसं पाठवलेलं आहे प्रभू येशूने. आम्हाला जर सेवा करायची हा स्वभाव आम्हाला परिधान करून चालणं आहे, या स्वभावाला आम्हाला घेऊन चालणं आहे. प्रभू येशू म्हणतो काय बोलावं, कसं बोलावं याची आम्ही काळजी करू नये. त्यावेळेला आपोआप प्रगटीकरण भेटत, आपोआप त्या वेळेला हे ना. पण माहिती आहे आम्ही जेव्हा आमच्यावर काय भीततं आम्ही का सूड घ्यावा. येशूवर जे थुंकले येशू त्यांच्यावर नाही थुंकला. पेत्राने तर शिवाशाप दिले, येशूने त्याला शिवाशाप दिले. आम्ही देतो. याचा अर्थ काय माहिती आहे का, आम्ही आमच्या मेंढपाळाकडे नाही पाहत. मी खूप लोकांना पाहिलं, मला खूप त्रास होतो या गोष्टीचा. मी जेव्हा ख्रिस्ती लोकांना पाहतो ना की ते असे वागतात, संदेश सांगतात आणि वागणं तर खूप डेंजर आहे. मी खूप बेचैन होऊन जातो. म्हणजे मला एक नाही किमान 3-4 दिवस तो त्रास होतो. हे असे कस काय वागू शकतात, हे उपद्रव का देतात, आणि यांना असं कसं काय जमतं, यांना कसं काय यांचं हृदय आहे. प्रयोजन आम्हाला नाही जमलं पाहिजे ते. प्रभू येशू म्हणतो कबुतरासारखे निरुपद्रवी, कोणाला उपद्रव न देणारे. आम्हाला कोणी उपद्रव देऊ, आम्हाला कोणी बदनाम करू, आमची लायकी काढू, तुम्हाला सांगू आम्ही शांत पाहिजे. आमच्यात मोठापणा नाही आहे, आम्ही येशू ख्रिस्ताला धारण केलेले आहे. आमचा मोठापणाने झालं पाहिजे, मोठापणा येशू ख्रिस्त झालं पाहिजे. या अनुभवातून तुम्ही जर गेले नसताल आणि जेव्हा जाताल स्वतःला तुम्ही या येशू ख्रिस्ताच्या माध्यमातून घेऊन जा. पण आमची कोणी छेड काढली, आमचा कोणी काय अपमान केला, परत वेळ आम्हाला ती करायची नाही. का आम्ही करावं, हे जग देतं, येशू ख्रिस्ताकडून आलेलं आहे का, नाही. मग आम्ही का जगाला जगाच्या गोष्टी द्याव्या. आमच्याकडे त्याचं वचन आहे, त्याचं वचन पडलं आमच्या पायाखाली आणि आम्ही का वचन पाडणारे व्हावे, नाही. आम्हाला त्याचं वचन पाडायचं नाही, तर त्याचं वचन आम्हाला उंच करायचं. प्रभू येशू माहिती काय म्हणतो, या समय आम्ही काय बोलावं याची काळजी करू नका, कारण बोलणारा देवाचा आत्मा. मनुष्याचा आत्मा आहे का, सूड घेण्याचा आत्मा बोलतोय का, देवाचा आत्मा बोलल. काय बोलायचं, कसं बोलायचं आणि बोलण्यातून काय होईल. प्रियजनो, आमचे व्यवहार, आमचं मेंढरांसारखं वागणं आमच्या आयुष्याच्या शेवटापर्यंत अनेकांचं तारण करू शकतो. पिलातावर येशूचा प्रभाव पडला की पिलात म्हणतो ते तुला इतका मारत येत, ते तुला इतका चढवत, तू एका शब्दाने का नाही बोलत, तू खरं सांग तू कोण आहे. पिलाताला जाणून घ्यायचं होतं येशू काय चीज आहे. येशूचा सौम्यपणा, नम्रपणा हा वधस्तंभापर्यंत तारणाचं काम करतं. आमच्यासाठी ही परीक्षा आहे आणि आम्हाला या माध्यमातून जाणं गरजेचं आहे. आणि प्रियजनो, पुढारी म्हणून आम्ही प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला एक खूप मौल्यवान समजतो आणि आम्ही ते टिकवणं गरजेचं आहे. आम्हाला आमचं मोल खूप आहे. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो तुम्ही पुष्कळ चिमण्यांपेक्षा मौल्यवान आहात. येशू समजतो, येशूच्या नजरेत, येशूच्या दृष्टीत आम्ही खूप मौल्यवान आहोत, आम्ही खूप प्रिय आहोत. आम्हाला लिहिता वाचता येत नाही, काही हरकत नाही. येशूचे शिष्य पण असेच होते. कारण पहिले कोरिन्थ 1 मध्येच तुम्हाला पाहायला भेटतं, जगाच्या ज्ञानी लोकांना लाजवण्यासाठी देवाने जगाच्या मूर्ख माणसांना निवडलं. मग आमची निवड चुकलेली नाहीये हे कधी आम्ही दाखवू शकतो माहिती का, आमच्या सेवेमधून, आमच्या वागणुकीमधून, आमच्या व्यवहारामधून आम्ही हे दाखवून देतो की आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला अनुकरण केलेले आहे, परिधान केलेले आहे. तो जर मला मौल्यवान समजतो, माझा पाळत जर मला कचरा समजतो, मी कशाला लक्ष देऊ. त्याच्या नजरेत मी मौल्यवान आहे, मी मोठा आहे.
मला त्याच्या नजरेने बघणे, मला त्याच्या दृष्टीने समजणे. मग योहान 12 येतो आम्ही. आजचं वचन जे आम्ही पाहिलं, प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला या वचनामध्ये सांगतो की जो कोणी माझी सेवा करतो, आम्ही सर्वजण त्याची सेवा करत आहोत. ही सेवा आम्हाला करायची आहे. ही सेवा करताना आम्हाला आवडतं. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, जर कोणी माझी सेवा करतो त्याने मला अनुसरावं. बघा, आम्हाला एकमेकांना नाही अनुसरायचं. आम्ही एकमेकांना अनुसरू ना, आम्ही मागं हटून जाऊ आणि आम्हाला पुढं चालणं कठीण होईल. आम्हाला पुढं चालायचंय का? आम्हाला येशूचं अनुसरण करायचं माहिती आहे. खूप सुंदर अभिवचन प्रभू येशू ख्रिस्त देतो, कारण जेथे मी आहे तेथे माझा सेवकही असावा. प्रभू येशू सांगत आहे, जेथे मी आहे तेथे माझा सेवक असावा आणि जर कोणी माझी सेवा करल तर पिता त्याचा मान करल. पिता त्याचा काय करल? सन्मान करल. जो प्रभू येशू ख्रिस्ताचं अनुकरण करत आहे, प्रभू येशू ख्रिस्ताला घेऊन चालत आहे. पहा, पुढारी या नात्याने प्रभू येशू ख्रिस्ताने तुम्हाला मला सर्वोच्च एक गोष्ट शिकवली. आज इथून जाण्या अगोदर ही गोष्ट आमच्या आचरणात आम्ही आणण्याचा प्रयत्न आम्ही करूया. मत्तईचा 11वा अध्याय 28 ते 30 वचनामध्ये आम्हाला ही गोष्ट आम्हाला पाहायला भेटते. अहो कष्टी व भारक्रांत हो, तुम्ही सर्व माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. मी जो मनाचा सौम्य व लीन आहे, त्या माझे जू आपणावर घ्या व माझ्यापासून शिका, म्हणजे तुमच्या जीवास विसावा मिळेल. कारण माझे जू सोयीचे व माझे ओझे हलके आहे. आमेन. पहा, पुढारी म्हणून तुमच्या माझ्यामध्ये महत्वाचं गुण वैशिष्ट्य पाहिजे ते हे की आम्ही थकलेल्यांना विसावा द्या. आज अनेक जण मनाने इतके थकलेले आहेत, त्यांना कोणतीच आशा नाही, ना आई बापाकडून, ना भावा बहिणीकडून, ना मंडळीकडून. का माहितीये का? कारण त्यांना समजूनच घेण्यात येत नाही. शमरोनी स्त्रीचं तेच झालं होतं. या 5 पुरुषांनी तिला समजून नाही घेतलं. 5 नवरे होते, म्हणजे होऊन गेले, पण येशू तिच्या जीवनात आला. आज थकलेल्यांना विसावा देण्याची गरज आहे. आज विसावे देणारे पाहिजे मंडळीत. आज आधार देणारे पाहिजे. शोकाची गोष्ट, मंडळांमध्ये लोक नाही आहे. मंडळांमध्ये फक्त हा ग्रुप आहे, यांच्या पुरतच भेटल, यांनाच प्रेज लॉर्ड, यांनाच सलाम मालकी. पण जे थकून आलेले आहेत ना, जे नवीन आलेले आहेत ना, जे शोध घ्यायला आलेले आहेत ना की प्रभूशू आम्हाला इथं भेटल, त्यांच्याकडे कोणीच जात नाही. फक्त हा ग्रुप यांच्या पुरता, हा ग्रुप यांच्या पुरता, तो लेडीजचा ग्रुप त्यांच्या पुरता, झालं, चर्च संपलं. प्रभूशू काय सांगत आहे? अहो कष्टी आणि भारक्रांत जनो, माझ्याकडे या. हे फक्त येशू ख्रिस्ताचं पाचारण नव्हतं, हे मंडळीतील प्रत्येकाचं आहे, पण सगळ्यात महत्वाचं सेवा करणाऱ्यांचं पाचारण आहे. की जर आमच्याकडे कोणी येतो थकलेल्या अवस्थेमध्ये, आम्हाला त्याला विसावा, सांत्वन, धीर देता आला पाहिजे. आणि प्रभूशूने पुढारी पण करून दाखवलं. अनेक लोक प्रभूशूच्या जवळ आले. एक बाप थकलेल्या मनाने थकलेल्या अवस्थेत प्रभूशी तो की प्रभूजी, माझा मुलगा अनेकदा वेळा विसावात पडतो, पाण्यात पडतो. तुमच्या शिष्याने अनेकदा सांगितलं, त्यांना नाही जमलं. तुम्हाला जमलं का? थकलेल्या अवस्थेत त्याचं मन थकलेलं होतं आणि प्रभूशूने त्याच्या मनाचं नवीकरण केलं. तो म्हणतो, प्रभूशू माझा अविश्वास घालवा. मंडळी ते स्थान आहे, इथं लोकांना विश्रांती मिळते. इथं लोक उत्साहित होतात, आपला पारिवारिक, शारीरिक, मानसिक थकवा घेऊन येतात आणि आत्म्याने भरून, आनंदाने भरून जातात. पण विसावा आणि आश्रय देणारे पाहिजे. आम्ही बनावू तसं. हे खूप मोठं गुण वैशिष्ट्य आहे. प्रभूशू म्हणतो, माझ्याकडे या. प्रभूशूकडे आहे. सेवक यांना ते आमच्याकडे पाहिजे. की एखादा थकलेला आहे, एखादा नवीन आहे, तो भटकलेला आहे. मेंढरांचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य, त्यांना ते लवकर भटकतात. भटकून अनेक जण येतात. आम्हाला जाणून घेणे ते इथपर्यंत कसे आले, त्यांचं स्वागत आहे. लूक म्हणतो, पश्चाताप करणारा एका माणसाबद्दल स्वर्गात आनंद होतो, मंडळीने आनंद होतो. आले तर या, गेले तर जा. मग प्रश्न आहे, त्या मंडळीत येशू ख्रिस्त नाही आहे. जर नवीन लोकांविषयी, हरवलेल्या लोकांविषयी आनंद नाही ना, त्या मंडळीत येशू ख्रिस्तालाही मारून टाकलेले मंडळीच्या पुढाऱ्यांनी. का माहितीये का? या मेंढरांची काही घेवाण देवाण नाहीये. आणि
प्रभू येशू म्हणतो अनेक कळपाची दया माया न करणारे येतील. कळपाची दया माया न करणारे स्वतःला मेंढपाळ तर म्हणतील, पण मेंढराचीच घेणं देणं नाही, मेंढपाळाची घेणं देणं आहे का? हेच मेंढपाळ सगळंच आहे. पण प्रभू येशू म्हणतो की पहा, प्रत्येकासाठी प्रभू येशू ख्रिस्ताकडे आराम आहे, विश्रांती आहे प्रत्येकासाठी. आम्ही शोधलं पाहिजे की माझ्या जीवाला कुठं आराम भेटल. स्तोत्र 23 मध्ये दावीद राजा म्हणतो, तो माझा जीव ताजा तवाना करतो. दावीद राजा स्वतःला मेंढरू समजतो आणि परमेश्वरला मेंढपाळ समजतो. किती सुंदर आहे पहा. ही ते स्थान आहे, ही ती जागा आहे जिथं प्रत्येकाला काहीतरी नवीन भेटतं आणि भेटायला पाहिजे. जर भेटत नाही तर मग काहीतरी चुकतं आणि याच्यातून आम्ही बाहेर यायला पाहिजे. आणि पहा, येशू ख्रिस्त म्हणतो, जे थकलेले आहेत मनाने, शरीराने, इतर गोष्टीने, प्रभू येशू त्यांना म्हणतो, परिस्थितीने थकलेले आहेत, प्रभू येशू म्हणतो माझ्याकडे या. एकमेव स्थान आहे जगामध्ये मंडळी, सगळ्यांसाठी. जिथं तेव्हा लोक येतात त्यांना जगण्याची आशा भेटती, जगण्याचा आनंद भेटतो, जगण्यासाठी वेगळा मार्ग भेटतो. ते तसं असायलाच पाहिजे. आणि माहिती आहे ते बनवणारे कोण आहेत? आपण आहोत सगळे, पाळक नाही. आमचं बोलणं त्याच्यासारखं पाहिजे, जगासारखं नाही पाहिजे. आणि आम्हा प्रत्येकाला प्रभू येशू जो आपल्याकडे येतो आहे ना, तो आराम देण्याचा प्रयत्न करतो, तो आराम देतो, आम्हाला सांगतो. आणि आपल्याद्वारे पण लोकांना नवीन जीवन, नवीन उत्तेजन, नवीन आशा मिळावी. म्हणजे प्रभू येशू काय सांगतो, मी जो मनाचा सौम्य आणि प्रभू येशू बंडखोर नव्हता, कठोर हृदयाचा नव्हता, मी पाण्याचा हृदयाचा नव्हता. हे आमच्याकडं पाहिजे, हे आमच्याकडं पाहिजे. आम्हाला हे हृदय पाहिजे. आम्हाला सेवा करायची, सेवेमध्ये आमच्याकडं कोणती वरदानं नसली तरी चालेल, पण आमच्याकडे हे हृदय पाहिजे. हे बापाचं हृदय, एक लेकरासाठी नाही, 5 लेकरांसाठी नाही, तर 500, 5000, 5 लाख लोकांसाठी हेच हृदय. प्रभू येशू म्हणतो, मी जो मनाचा सौम्य आणि लीन. आम्ही पण कसे पाहिजे? मनाने, फक्त कपड्याने सौम्य आणि लीन नाही पाहिजे. कपडे हजार पाहून असं वाटेल हे खूप शांत आहे ना, खूप पवित्र आहे, आतून पाहिलं तर भयानक अवस्था. प्रत्येक शब्दामागं शिव्या, जिडक्या, राग. काय उपयोग? बाह्यकारिक धार्मिकतेला. अशा अनेक धार्मिक लोकांना मी पाहतो, बाहेरून खूप सुंदर वाटतात, पांढरे कपडे घातलेले असतात, पण आतमधून भयानक उदासीनता असते आणि समोरच्याला उदास करून सोडतात. प्रभू म्हणतो, मी काय कसा आहे मनाचा सौम्य आणि लीन. माझ्याकडे या, माझ्यापासून शिका. है ना, माझ्यापासून शिकण्यासारख्या काही गोष्टी असतील, काही नसतील, है ना. ज्या नसणाऱ्या गोष्टी तुम्ही पाहिला ते म्हणजे पास आहेत, हे तर तुम्ही असं वागता, आता कसं काय आम्ही करायचं, है ना. जर मला पटकन राग येत असला तर की हे तर येशू ख्रिस्ताने नाही शिकवलं, आम्ही कसं काय घ्यायचं. प्रभू येशू म्हणतो, मी जो मनाचा सौम्य आणि लीन, माझ्यापासून शिका, माझ्याकडे जुळे, तुमच्यावर घ्या. आज पाळक लोक आपल्या रागाचा जू लोकांवर देतात, आपल्या वाईट वागणुकीचा जू लोकांवर देतात. आणि लोक जेव्हा तसं करतात ना, मग म्हणतात, तुम्हाला आहे का डोकं पाळक लोकांसोबत कसं बोलायचं? हा, तुम्हीच दिलं त्यांना ते जू. जेव्हा ते घेऊन चालायला लागलेत तेव्हा ते पसंत नाही, मान्य नाही. घरांमध्ये जेव्हा अशी वागणूक लेकरं करून दाखवतात, है ना, आई वडील म्हणतात तू असं कसं करतो, लेकरं म्हणतात तुम्हीच तर करायचे तसं. जू त्यांना भेटलेले आहे. मी कधी कधी असे जू द्यायचा प्रयत्न केला घरामध्ये. मी म्हटलं तुम्ही हे करून दाखवलं, तर मी थोडंसं करून प्रयत्न केला, तुम्हाला दाखवलं कसं होतं, काय होतं. तेव्हा नाही पसंत होत घरच्यांना, त्यांनी केलेलं चालतं, पण दुसऱ्यांनी नाही करायला पाहिजे. प्रभू येशू म्हणतो, मी जो मनाचा सौम्य आणि लीन, ते माझं जो तुम्ही आपणावर घ्या. प्रभू आमच्याकडे कोणता स्वभाव पाहिजे? लीनतेचा, नम्रतेचा, स्वीकारण्याचा. येशूने सगळ्यांना स्वीकारलं, आम्ही अनेकांना नाकारतो. जो येतो ना, पहिले आम्ही त्याचे पाप पाहतो, दुर्गुण पाहतो, त्याचा अश्कदन पाहतो, मग त्याला रिजेक्ट करतो, त्याला भयानक जखमी करतो. आज अनेक लोक मग काय करतात, नंतर एकांतामध्ये बोलतात, बेटा माझा उद्देश असा नव्हता, तसा नव्हता, पण आलो डायरेक्ट गोळ्या मारून टाकतो. मग एकांतात जखम भरतात. कुठं भरला जाईल जखम? चूक आहे. मंडळी ते स्थान आहे, इथं जीवन देण्याचं स्थान आहे, इथं जखमा बऱ्या करायचं स्थान आहे.
जखमा दाखवायचं स्थान नाहीये. पण प्रभू येशू म्हणतो की हे सौम्य आणि हे लीन हे गुण आपल्यामध्ये पाहिजे. ख्रिस्ती या नात्याने आम्ही हा स्वभाव घेऊन चालणं गरजेचं आहे. आमचा पुढारी कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त. आणि ही लीनता, हे सौम्यपणा प्रभू येशूचा याची परीक्षा शेवटच्या दिवशी आली. ज्या दिवशी येशूला धरून देण्यात आलं तिथून पुढं येशूची ही परीक्षा आली. हा सौम्य आहे का, लीन आहे का, नम्र आहे का, हे बघणं आहे. आणि सगळ्यांनी पाहिलं, खास मारणाऱ्यांनी बोलले, खरोखर हा देवाचा पुत्र आहे. कारण कोणीच हे सहन नाही करणार. आम्ही छोट्या गोष्टी सहन नाही करत. आम्ही छोटं दुखणं सहन नाही करत. आम्ही छोटा अपमान सहन करत नाही. छोटं अपमान आम्ही सहन करत नाही. आणि येशू ख्रिस्ताने सगळं सहन केलं. येशू म्हणतो, जो माझी सेवा करतो त्याने मला अनुसरण करावं, कारण जेथे मी आहे तेथे माझा सेवकही असावा आणि माझा पिता त्याचा सन्मान करल. आम्ही किती मेलेले जीवन केलेले आहेत, आम्ही काय केलेले, याने पिता सन्मान करणार नाहीये. पिता सन्मान कधी करत माहिती का? जेव्हा आम्ही त्याचं अनुकरण करतो हे त्याला दिसत, तेव्हा कळेल माहितीये, आमचा सन्मान होईल. आणि शिष्यांनी मग प्रभू येशूचं अनुकरण करायला सुरुवात केली पेंटेकोस्ते दिवसानंतर. तेव्हा त्यांना कळालं की प्रभू येशू आम्हाला काय देऊन गेला, प्रभू येशूने आम्हाला काय दिलं. हेच ना, आज अनेक पाळक लोकांनी येशू ख्रिस्ताला नाही घेतलं. ते त्यांच्या सेवेत मीपणाला घेऊन चालत आहे. मी किती महान आहे, मी किती उच्च शिक्षित आहे, माझ्याकडे किती वचनाचं ज्ञान आहे, मी किती सामर्थ्याने भरलेलं आहे, मी किती वरदानाने चालत आहे, हे जगाला दाखवायचा प्रयत्न करते. पण हे दाखवायचा प्रयत्न करत नाही मी ज्या येशू ख्रिस्ताचं अनुसरण करतो तो किती चांगला आहे. आणि अनुकरण मंडळीलाही गरज आहे. प्रयोजन जेव्हा अनुकरण करायला आम्ही शिकू, याप्रमाणे आम्ही चालायला शिकू, माहिती सेवेमध्ये एक अद्भुत आनंद होईल. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने सर्व दरवाजे उघडले, सर्व प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या सर्वांसाठी उघड ठेवलेले आहे. आज तुम्हाला मला जर अनुकरण करायचं आहे तर ते येशू ख्रिस्ताचं. आम्हाला जगिक माणसाचं अनुकरण करायचं पण नाही, जगिक माणसाकडे पाहायचं पण नाही. प्रत्येकामध्ये कमतरता असतील, पण आम्हाला परिपूर्णतेकडे जायचं आहे. आणि प्रियजनो, आम्ही परिपूर्णतेकडे जाण्याचा प्रयत्न करू. प्रभू येशू ख्रिस्त तुमचा आणि माझा पुढारी आहे. या नात्याने आम्हाला सगळ्यात पहिले प्रभू येशू ख्रिस्ताकडे पाहणे, त्याचं अनुकरण करणे, स्वतःला आम्ही त्याच्या स्वाधीन करू. या आम्ही आपले डोळे बंद करूया, प्रभूच्या आम्ही आपली जाऊ प्रार्थना करूया, स्वतःला आम्ही प्रभूच्या स्वाधीन करूया आणि आम्ही प्रार्थना करूया. आम्ही आपले नेत्र बंद करूया आणि प्रभूच्या आम्ही स्वाधीन करूया.